एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत असतं। त्यांचा अगदी सुखाचा संसार सुरू असतो। पण मात्र या सुखाच्या संसारामध्ये तो जो नवरा आहे त्याचा भाचा त्याला म्हणतो की मामा मला सुद्धा तुमच्यासारखं काम करायचं आहे, मला तुमच्यासारखं सुद्धा नोकरीला लावा, एक छोटासा कामधंदा बघून द्या, मी तुमच्यासारखंच काम करेल आणि थोडेफार पैसे कमवेल। आता तो असणारा जो पुरुष आहे मामा असणारा तो त्याच्या भाच्याला त्याच्या घरी येण्याची परवानगी देतो आणि त्याला काही दिवसात काम बघून देतो असे आश्वासन देतो। आता ठरल्याप्रमाणे तो जो भाचा आहे मामाकडे राहायला जातो आणि मामाकडे राहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक छोटं मोठं काम करून त्याचा उदरनिर्वाह करतो। पण मात्र राहायला तो मामा मामीच्याच घरी असतो। जेव्हा जेव्हा त्याचा मामा घरी नसायचा, बाहेरगावी कामानिमित्त जायचा आणि एक दिवस त्याचा मामा जेव्हा बाहेरगावी कामाला गेला होता आणि घरी फक्त ती मामी आणि ते भाचाच होता, तेव्हा मात्र या दोघांमध्ये जवळणूक वाढलेली होती आणि एकमेकांप्रती अशा पद्धतीनं त्यांनी सगळं काही केलं होतं। आणि याची माहिती जेव्हा त्या भाच्याच्या मामाला मिळाली तेव्हा मात्र एक धक्कादायक गोष्ट घडलेली होती। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानची जी राजधानी आहे जयपूरमधील संपूर्ण घडलेली घटना आहे। जयपूर जिल्ह्यातील एक जिल्हा आहे सवाई नावाचा। सवाई जिल्ह्यातील माधवपूर नारोली चोल नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारा एक व्यक्ती होता आणि तो आणि त्याची बायको काही कामानिमित्त गुजरातमधील एका गावाला गेले होते आणि गुजरातमध्ये एका गावाला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो जो नवरा आहे त्याचं नाव आहे मनोज मीना नावाचा एक पुरुष आहे आणि तो आणि त्याची बायको या ठिकाणी गुजरातमधल्या एका गावामध्ये राहत होते, उदरनिर्वाह करत होते। त्यांचा सुखाचा संसार त्या ठिकाणी अगदी आनंदात चालू होता। एक चांगलं काम तो त्या ठिकाणी करत होता, राहत होता। आता त्याचं काम पाहून त्याचा भाचा त्याच्या मामाला म्हणला की मला तुमच्याकडे येण्याची इच्छा आहे, तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे, तुमच्या ओळखी पाळखीनं कुठंतरी एक छोटं मोठं काम बघून द्या, मी त्या ठिकाणी काम करतो आणि मग त्या ठिकाणीच राहतो। आता असं म्हणल्यानंतर त्या मामानं सुद्धा त्या भाच्याला इन्कार दिला नाही, म्हणजे नाही म्हणला नाही। ठीक आहे म्हणे, ये काही दिवस राहा, तुला कामधंदा बघून देतो आणि मग तू तुझी नोकरी कर। आता ज्या भाच्याला बोललं होतं त्याचं नाव होतं लोकेश हा भाचा होता, तर मनोज हा त्याचा मामा होता आणि त्याची बायको त्या ठिकाणी राहत होती। आता लोकेश त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा मामा कामावर जायचा, कधी कधी बाहेर गावी जायचा, एक दोन दिवस येत नव्हता। मग याच माध्यमातून तो जो लोकेश आहे त्याचं आणि त्याच्या मामीचं एकमेकांप्रती आकर्षण वाढलेलं होतं। आता लोकेशला त्याची मामी आवडत होती पण तो तिला स्पष्टपणे बोलला नाही, त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार तिला सांगितला नाही। पण मात्र शेवटी जेव्हा मनोज घराबाहेर असायचा तेव्हा या एकमेकांची नजर भिडायची। याच एकमेकांची नजर भिडलेली असताना एक दिवस अचानक एक बातमी येते की मनोज यांच्या आईचं निधन झालंय आणि आईचं निधन झाल्यामुळं त्यांना आता गावी जावं लागणार आहे। मग ते गुजरातमध्ये ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणाहून ते थेट त्यांच्या या राजस्थानमधील सवाई माधवपूर नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्या अंत्यविधी या सगळ्या गोष्टी केल्या। वयोवृद्ध महिला होती म्हणून जास्त काही त्या ठिकाणी परिणाम झाला नाही, पण ती सगळं आपापल्या कामात व्यस्त असताना त्या ठिकाणी जी मामी आहे आणि तिचा जो भाचा आहे या दोघांनी एकसोबत रात्र घालवली होती आणि या एकमेकांची रात्र घालवल्यानंतर हे पुन्हा एकदा आपल्या कामानिमित्त आपापल्या घरी गेले होते। आता पहिल्यांदा या दोघांचं अशा पद्धतीनं झालं होतं आणि आता यांचं सगळं काही झाल्यानंतर याची कोणालाही कान खबर लागली नव्हती, कोणालाही माहिती झालेली नव्हती, कारण की ते त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं राहायचे। पण मात्र अशा पद्धतीनं राहत असताना तो जो मामा आहे तो आता घराबाहेर जास्त राहू लागला, त्याचे कामं वाढू लागल्यामुळं आणि इकडं मात्र यांचं अशा पद्धतीनं चालू होतं। मग एक दिवस ती जी महिला आहे ती तिच्या माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर 2-4 दिवस तिकडंच राहिली आणि तिकडं राहिल्यानंतर इकडं मात्र लोकेश आणि त्याचा मामा मनोज हे दोघंच त्या शहरामध्ये गुजरातमधल्या एका गावामध्ये राहत होते, सोबतच काम बी मी छोटे मोठे कामं करायचे। मग या दोघांनी मिळून एक दिवस जोरदार दारू पेली, पार्टी करायचं ठरवलं, कारण की त्या ठिकाणी लोकेशची मामी आणि मनोजची बायको घरी नसल्यामुळं या दोघांनी पार्टी करायचं ठरवलं, दारू प्यायचं ठरवलं।
आता या दोघांनी दारू पिली आणि दारूच्या नशेमध्ये हे दोघं जण एकमेकांना अगदी मनातलं एकमेकांना सगळं काही सांगू लागले। आणि याच दारूच्या नशेमध्ये लोकेशनं जो प्रकार त्याच्या मामीसोबत त्यानं केला होता, बोलता बोलता त्यानं तिच्याच नवऱ्याला म्हणजे त्याच्या मामाला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। आता त्या मामाने हे ऐकल्यानंतर त्याचं डोकं एकदम सरकलेलं होतं, पण मात्र त्यानं सगळं काही शांततेत घेतलं आणि त्याला अजून खोल जाऊन सगळं बुडापासून विचारलं की सुरुवात कशी झाली, काय झाली। हे सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याला प्रचंड राग आलेला होता आणि मग रागाच्या भरात त्यानं त्याच्या बायकोला फोन केला आणि फोन केल्यानंतर तिला विचारलं की मला लोकेशनं सगळं सांगितलं आहे, हे सगळं काय आहे, मला लवकरात लवकर सांग, नाहीतर मग काही खरं नाही। आता तिच्या नवऱ्यानं तिला धमकावलं होतं आणि त्यानं सगळं काही सांगितल्यानंतर तिला वाटलं आता चटच माहीत झालं, म्हणून तिनं घडलेला प्रकार सांगितला। तिनं सांगितलं की लोकेशनं तिचे काही असे फोटो आणि व्हिडिओ काढले होते की जे समाजामध्ये दाखवल्यानंतर बदनामी होईल आणि त्याच्याच आधारे तो तिला धमकवायचा आणि तिच्यासोबत अशा पद्धतीनं करायचा। आता हे ऐकल्यानंतर तो जो मनोज होता त्याला आता जास्तच राग आलेला होता आणि त्यानं मग आता एक वेगळाच प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये तयार केला। आता वेगळा प्लॅन तयार केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन ते जे गाव आहे त्या महिलेचं माहेर आहे त्या ठिकाणी हे दोघं जण गेले आणि गेल्यानंतर मनोजनं त्याचा एक भाचा आहे धर्मेंद्र मीना नावाचा, त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि अजून 2 लोकांचा बंदोबस्त कर असं सांगितलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बंदोबस्त केल्यानंतर लोकेशला सुद्धा त्या ठिकाणी सोबत नेलं आणि नेल्यानंतर त्या गावामध्ये एका ठिकाणी संध्याकाळी हे पुन्हा दारू पित बसले। दारू पित बसल्यानंतर आता जो हेमेंद्र मीना आहे त्या महिलेचा भाऊ आहे आणि मनोजचा साला आहे अशा आणि हा लोकेश आहे, अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी दारू पित बसले। तो प्रकार पुन्हा एकदा विचारला आणि त्या धर्मेंद्र समोर सुद्धा सांगायला लावला। आता मात्र त्याला मोठा राग आलेला होता आणि याच रागाच्या भरामध्ये त्या 3-4 जणांनी मिळून लोकेशला बेदम मारहाण केली, एवढी बेदम मारहाण केली की जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला सोडलंच नाही। मग जीव गेल्यानंतर त्या ठिकाणाहून काही अंतरावर त्याचा मृतदेह फेकून दिला आणि ते त्या ठिकाणाहून फरार झाले, आपापल्या घरी जाऊन बसले। आता तिकडे ते बसल्यानंतर ते बेपत्ता झालाय, कुठं गेलाय, काय गेलाय, कारण की तो इकडं मामासोबत राहत होता, दररोज फोन करत होता, पण मागच्या 2-3 दिवसापासून त्याचा फोन आला नाही, म्हणून लोकेशच्या घरचे परेशान झाले होते आणि त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दिली होती। आता पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतल्यानंतर तपास सुरू केल्यानंतर त्याचा मृतदेह मिळाला होता आणि मृतदेह मिळाल्यानंतर संपूर्ण संशय हा त्याच्या मामावर त्या लोकेशच्या भावानं घातलेला होता। मग पोलीस त्याचा तपास करत होते, पण मात्र जो मनोज होता तो मात्र बेपत्ता झालेला होता, तो फरार झाला होता, पोलिसांना सापडलाच नव्हता। पण मात्र तो जो धर्मेंद्र मीना आहे त्या महिलेचा भाऊ आहे त्याचा तपास पोलिसांना लागला होता आणि पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये सुद्धा ठेवलं होतं, त्याच्यावर कारवाई सुरू होती, पण मात्र मनोज सापडत नव्हता। मग तारीख आली 18 एप्रिल 2024ची। 18 एप्रिल 2024ला संध्याकाळी 10:30च्या सुमारास जयपूरमधील जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर पटरीसमोर एका व्यक्तीनं उडी घेतली होती आणि आत्महत्या केली होती। आणि जेव्हा रेल्वे गेल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा समजलं की तो मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून याच मनोजचा आहे आणि त्या मनोजनं जी हत्या केली होती त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होईल, बायकोनं असं केलं म्हणून त्याच्या ताणतणावामध्ये रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केलेली होती आणि मनोजनं त्याचं जीवन संपवलेलं होतं। आणि इकडं मात्र तो धर्मेंद्र होता, त्यानं लोकेशची हत्या केली होती, त्यालासुद्धा त्याच्यावर कारवाई सुरू असताना त्यानंसुद्धा जेलमध्ये गळफास लावून आत्महत्या करून घेतली आणि त्याचासुद्धा जीव त्या ठिकाणी गेलेला होता। अशा पद्धतीनं एका महिलेच्या प्रेमात भाचा पडल्यामुळं त्या भाचेचासुद्धा जीव गेला होता आणि त्याचा जो मामा होता त्याचासुद्धा जीव गेला होता आणि त्या मामाचा जो साला होता त्याचासुद्धा जीव गेला होता। ह्या एका घटनामध्ये एका प्रेम प्रकरणामुळं 3 जणांचा जीव या राजस्थानमधील हे जे गाव आहे नरोली चोल नावाचं या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकार घडलेला होता।
एकंदरीत समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून समजत असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही, पण मात्र समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. आता यामध्ये संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.